शेतकरी मित्रांनो तुमचं कृषी प्रधान यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून 18वा हप्ता येण्यासाठी पी एम किसानचा 18वा हप्ता मिळण्यासाठी आपल्याला एक काम करणं गरजेचं आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि पी एम किसानची यादी जे मंजूर झालेले आहेत लोकांचे, त्यांचे नावं कसे पाहायचे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या मोबाईलचा Google Chrome ओपन करायचा आहे. त्यामध्ये पी एम किसान एक अशी वेबसाईट टाईप करायची. वेबसाईट टाईप केल्याच्या नंतर आपल्यासमोर काही वेळातच एक पी एम किसानची अशी ऑफिशियल वेबसाईट एक नंबरला दिसेल. यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर 1-2 सेकंदामध्ये ती साईट ओपन होईल. काही वेळातच एक अशी वेबसाईट ओपन झाल्यानंतर काही वेळात आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन झाला आहे. त्यामध्ये आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला बेनिफिट लिस्ट असं जिथं कुठं दिसेल यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुठल्या शेतकऱ्याला पैसे येणार आहेत याची संपूर्ण माहिती या लिस्टमध्ये आपल्याला मिळून जाणार आहेत. आणि तुम्ही तुमच्या गावावाईज यादीही डाउनलोड करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला तुमच्या 18व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागायचं नाही. तर त्यासाठी आपण यावरती क्लिक केल्याच्या नंतर काही वेळात आपल्यासमोर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल. असा पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला आपल्या यामध्ये एक नंबरला स्टेट विचारले आहे. स्टेटमध्ये आपलं महाराष्ट्र टाईप करायचं आहे. महाराष्ट्र टाईप करून घ्या. महाराष्ट्र टाईप केल्याच्यानंतर खाली आपल्याला डिस्ट्रिक्ट विचारलं आहे, म्हणजे आपला जिल्हा. यामध्ये तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये आहात ते जिल्हा टाईप करायचा आहे. मी यामध्ये एक्झाम्पलला बीड जिल्हा घेतो आहे. त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला तालुका निवडायचा आहे. आता आपण यामधील एक बीडच तालुका घेऊ. त्यानंतर ब्लॉक विचारलं आहे. ब्लॉक म्हणजे आपलं सर्कल. यामध्ये सुद्धा बीड निवडतो आहे मी. खाली व्हिलेज म्हणजे तुम्ही ज्या गावात आहात, तुम्हाला ज्या गावची यादी पाहिजे ते गाव तुम्हाला तिथं निवडायचं आहे. त्यामध्ये आपण एक नंबरलाच गाव निवडून घेऊया. असं सर्व माहिती भरल्यानंतर यामध्ये गेट रिपोर्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही वेळातच त्याची यादी ओपन होईल. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता एक नंबरला असे नाव आहेत. अशाप्रमाणे यादी पाहायचं आहे. यामध्ये तुम्हाला तुमचं नाव बघायचं आहे. यामध्ये जर या यादीमध्ये तुमचं जर नाव असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला 18वा हप्ता मिळेल. अन्यथा जर नाव नसेल तर त्याचं तुम्ही रिझन चेक करा. तुम्हाला KYC करावं लागते, की तुमचं आधार शेडिंग करणं गरजेचं आहे, की तुमचं लँड शेडिंग करणं गरजेचं आहे, की तुम्हाला तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करणं गरजेचं आहे. यापैकी कुठलाही एक त्रुटी तुम्हाला असू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रमाणे आपण आपल्या पी एम किसानची मंजुरी यादी डाउनलोड करू शकतो किंवा पाहू शकतो. यामध्ये तुम्ही 50पर्यंत वैध आहेत. त्याच्या खाली आपल्याला इथं पेज दिलेले आहेत. यामध्ये बघू शकता 1 पासून 6 पर्यंत पेज आहेत. तर यामध्ये आपण ज्या पेजवर तुमचं नाव नसेल तर दुसरा पेज पाहायचा. त्या दुसरा पेज पाहण्यासाठी 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा. 3, 4, 5, 6 अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पेजमध्ये तुमचं नाव पाहू शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण पी एम किसान 18व्या हप्त्यासाठी आता जे काही नियम चेंज झाले आहेत त्यासाठी आपली नावाची यादी पाहू शकतो. यामध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पी एम किसानचा हप्ता मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, याची सर्वांनी काळजी घ्या आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कुठलाही शेतकरी वंचित राहता कामा नये. तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असू, व्हॉट्सअप चॅनल असू, इंस्टाग्राम असू किंवा आपलं टेलिग्राम चॅनल असेल तिथे तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून तो सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रमाणे आपण ही माहिती देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.